नमस्कार मित्रांनो, वॉक हेरिटेज तर्फे पुन्हा एकदा आपले स्वागत. आत्ता आपण पंढरपूरचं विठ्ठल मंदिर जे प्रसिद्ध त्यांच्या नामदेव पायरीच्या इथं या ठिकाणी उभे आहोत. ही नामदेव पायरी, या नामदेव पायरीचं पहिलं लोक का दर्शन घेतात याचं विवेचन सगळ्यांनाच माहिती आहे, पण मी एक थोडक्यात करतो. नामदेव लहान असताना ज्या वेळेला त्यांची आई पांडुरंगाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय त्यांना जेवायला देत नसे, त्यावेळेला त्यांच्या बालबुद्धीला हे माहीत नव्हतं की पहिल्यांदा भगवंताला नैवेद्य का द्यायचा आणि तो दिल्याशिवाय त्यांनी प्रसाद ग्रहण केल्याशिवाय आपण का खाऊ नये, म्हणून त्यांच्या हा बालमनाला प्रश्न पडला होता. तर त्यावेळेला एकदा त्यांनी आईने नैवेद्य द्यायला तिथं पाठवलं, तर नैवेद्य त्यांनी पांडुरंगासमोर ठेवला. पांडुरंग ते प्रत्यक्ष तर खातच नव्हतेच, त्याच्यामुळे त्यांच्या मनाला प्रश्न पडला भगवंत कसे काय खाणार, म्हणून त्यांनी विनवणी केली की हे पांडुरंगा, मला खूप भूक लागलेली आहे, तू हे ग्रहण केल्याशिवाय मला जेवण मिळणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी ती आळवणी चालू केली. ती आळवणी चालू केल्यानंतर त्यांच्या बालसुलभ मनाला जास्त त्रास होऊ नये म्हणून प्रत्यक्ष भगवंतांनी तो प्रसाद घेतला, अशी ही नामदेव पायरी. नंतर त्या बाल नामदेवाच्या विनंतीनुसार पहिल्यांदा याच ठिकाणी तुझ्या नामाने दर्शन लोक घेतील म्हणून भगवंताने त्यांना आशीर्वाद दिला, तीच ही नामदेव पायरी. तर याच्यानंतर आतमध्ये जे प्रमुख मंदिर आहे ते साधारण 11व्या शतकात होयसाळ डायनेस्टीमधून जो राजा सोमेश्वर याने 12व्या शतकात हे मंदिर बांधलं आणि हे पंढरपूर गाव त्याने या मंदिराला दान केलेले. आतलं मंदिर, ही स्वयंभू मूर्ती जी आहे ती प्रत्यक्ष कर्नाटकमधून हम्पी या गावातून विजयनगरच्या साम्राज्यातून इथं पुनर्स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच या पांडुरंगाला कानडा विठ्ठल असं म्हणतात. त्याच्यानंतर या ठिकाणी अनेक घटना घडलेल्या आहेत. 12व्या शतकापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव यांनी जी वारीची पद्धत सुरू केली ती 750 वर्ष वारीची पद्धत जी आहे ती अबाधित आहे या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट अशी की या मंदिराचं म्हणजे ही वारी परंपरा आणि अवघा पांडुरंग हा सर्वांचाच लाडका असल्यामुळं या ठिकाणी म्हणजे पूर्ण जगभरातून ओघ वाहतो, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. तर आतलं जे पांडुरंगाची मूर्ती आणि त्याच्या पश्चिम द्वाराला जी शेषशाही भगवंता पद्मनाभची जी मूर्ती आहे ती अत्यंत सुंदर आहे आणि त्याच्या पश्चिम द्वाराला पांडुरंगाच्या पाठीमागे कालिया मर्दनाची कोरलेली मूर्ती ती अतिशय सुंदर, चुकू नये अशीच आहे. जय विठ्ठल. नमस्कार मित्रांनो, आता आपण विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वारापाशी उभे आहोत. या विठ्ठल मंदिरातल्या जे प्राचीन हेमाडपती मंदिर आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही भारतीय संताची समाधी विठ्ठल मंदिरात नाहीये, फक्त एकच कानोपात्रा तिची समाधी आतमध्ये आहे. तर त्याविषयी मी बोलतो. कानोपात्रा ही परम विठ्ठल भक्त मंगळवेढ्याचा तिचा जन्म झालेला 15व्या शतकात. तर ती एका श्यामा नाईकनीची मुलगी, पण तिला घरचा जो पेशा होता तो तिला आवडत नव्हता म्हणून ती पंढरपूरला पांडुरंगाच्या आसपोटी दर्शनासाठी आली. त्यावेळेला बिदरचा बादशाह जो होता तो तिच्या माहितीप्रमाणे किंवा त्याला जी माहिती मिळाली त्याच्यासाठी त्यांनी तिला दरबारात येण्याची आज्ञा केली. तर ह्याने ती पांडुरंगाच्या दर्शनाला आली आणि दर्शनाला आल्यानंतर तिने इथंच काही वास्तव्य केलं. त्या इन बिटवीन बिदरच्या बादशाकडून फरमान आलं की जर आली नाही तर तिला पकडून आणा, म्हणून तिने पांडुरंगाला साकडं घातलं प्रत्यक्ष आणि पांडुरंगाला आर्त विळवणी केली. तिचा जो शेवट तिने जे एकंदर तिच्या आहे ते 30 अभंग लिहिले, त्याच्यापैकी शेवटचा अभंग तिचा इथलाच आहे, नको देव राया अंत आता पाहू. हा अतिशय फेमस अभंग तिचा आणि त्याच पांडुरंगाच्या पायापाशी तिने प्राण सोडलेला आहे. पांडुरंगाने तिचं इथंच समाधी बांधण्याची त्यावेळेच्या तत्कालीन गुरुजींना हे केली, आज्ञा केली आणि त्याप्रमाणे तिची समाधी आतमध्ये एकमेव संत की जी इतिहासात अमर होऊन गेलेली आहे. तिचे 30 अभंग हे अत्यंत प्रचलित आहेत. तर आणि त्या ठिकाणी तिची समाधी बांधल्यानंतर त्या ठिकाणी तरिता नावाचं एक झाड उगवलं, ते झाडही आज आपणास पाहता येत. जय विठ्ठल.